हॅलो गाईज, तर मी आज बनवणार आहे हैदराबादची दम बिर्याणी आणि मी इथे घेतल्यात बासमती चावल अर्धा किलो असतील. तर ह्या बासमती चावलला तुम्ही स्वच्छ धुवा, किमान 5-6 वेळा धुवा. आणि मी इथे घेतल्यात हिरव्या मिरच्या, कमीत कमी 7-8 मिरच्या मी घेतल्यात, कारण मला तिखट जास्त आवडतं, त्यामुळे 7-8 मिरच्या घेतल्यात. त्यांना तुम्हाला थोडंसं कट करायचं आहे आणि नंतर अद्रक घ्यायचं आहे. अद्रकचा थोडासा तुकडा, एक तुकडा, अर्धा तुकडा घेतला तरी चालेल आणि त्याला पण थोडं जाड 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 कट करायचं आहे. आणि ह्या घेतला आहे कांदा. जेवढा कांदा असेल बिर्याणीमध्ये तेवढी टेस्ट तुम्हाला चांगली भेटेल. आणि मी इथे 3-4 कांदे घेतलेत. तुम्ही पण 3-4च कांदे घ्या, कारण बिर्याणीमध्ये कांद्याचा स्वाद जरा आला पाहिजे, त्यामुळे कांदे घ्या आणि त्यांना पण जाड जाड कट करा. इथे घेतलाय मी थोडासा पुदिना. तर पुदिन्याचे 5-6 तुकडे असतील, म्हणजे 5-6 कांड्या असतील तरी चालतील. तर त्यांना पण थोडं कट करायचं. आणि हे घेतलं मी कोथिंबीर. तर कोथिंबीर पण खूप घ्या, कारण कोथिंबीर पण खूप स्वादचा काम करतो. तर कोथिंबीर पण तुम्ही घ्या. आणि मी ते घेतलेत 2 टोमॅटो. तर टोमॅटोंना पण तुम्ही जाड जाडच कट करा, जसं कांद्याला केलं होतं, कारण आपल्याला हे सगळं मिक्सीमध्ये टाकायचं आहे आणि त्यांना मिक्सीमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही जाड जाडच कट करा. टोमॅटोजला पण 2 टोमॅटो घ्या कमी. तर चला आपण या सर्वांना आता बारीक करून घेऊया मिक्सीमध्ये. ही आहे कोथिंबीर, हा आहे लिंबाचा ज्यूस, आणि हा आहे बारीक केलेला कांदा, खडे मसाले, आणि ही मिरची, आला आणि लसणीची पेस्ट, टोमॅटो, आणि हा आहे कांदा टाकला तेलामध्ये. तर कांद्याला जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण त्याला हेच करत राहायचं तेलामध्ये. तर तेल पण मी 2 चमचे यूज केलंय. तेल पण तुम्ही जरा चांगलं यूज करा, 2 चमचे. आणि त्याच्यामध्ये कांदा टाका. कांदा एकदम खूप 5 ते 10 मिनटं तुम्ही ढवळत राहा, कारण त्याला मस्त टेस्ट आली पाहिजे. कांद्याची टेस्ट बिर्याणीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा जोपर्यंत गोल्डन ब्राऊन असा कलर होत नाही, खरपूस कलर येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला ढवळतच राहा तेलामध्ये. तर हा बघा, आता माझा थोडासा कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि थोडासा अजून झाला पाहिजे. तर मी अजून थोडं त्याला ढवळत राहणार आहे. आणि इथे बघा मस्त कलर आलाय कांद्याला. हाच कलर तुम्ही पण तुमच्या कांद्याला पण आला पाहिजे, हा कलर बघा, गोल्डन ब्राऊन खर. तर आता आपण इथे जे बनवलं होतं मिरची, लसूण आणि आल्याचं ठेचा टाईप, ते आपण आता कांद्यामध्ये ऍड करणार आहोत. आणि कांद्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर त्याला चांगलं ढवळून घ्यायचंय. आणि हे जेव्हा टाकतो ना तेव्हा इतकी सुगंध येते ना, छान सुगंध येतो, एकदम घरामध्ये दरवळतो तो सुगंध. तर त्याला चांगलं मिक्स करायचंय. आणि त्याच्यानंतर थोडंसं असं ते अजून मिश्रण एकजीव होण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं अर्धा कप पाणी ऍड करू शकता. पाणी ऍड करा, गरम पाणी असलं पाहिजे, ते ऍड करा थोडंसं. त्यानंतर एका बाउलमध्ये 500 ग्राम दही घ्या आणि त्याच्यामध्ये चिकनचा मसाला ऍड करा. चिकनचा मसाला मी इथे एव्हरेस्ट चिकनचा मसाला यूज केलाय, बिर्याणी चिकन मसाला. आणि तो चांगला ढवळून घ्या, म्हणजे जेणेकरून जे दह्यामध्ये झालेले गट्स असतात, गोळे असतात, ते तुटतील. आणि याच्यामध्ये मी ऍड केलाय अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च. तर हे मिश्रण चांगले एकजीव करा. दह्यामधले जे गोळे असतात ते एकदम नाहीसे झाले पाहिजेत. आणि इथे मी टोमॅटो जो आपण घेतला होता, 2 टोमॅटोज, ते ऍड केले. आणि त्याच्यामध्ये ही जी मी आता पेस्ट बनवली होती, दही, चिकन मसाला आणि कश्मीरी लाल मिरचचा यूज करून ती पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकली. आणि ते मिश्रण आता मस्त एकजीव करायचंय. जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल नाही सुटत आहे तोपर्यंत ते मिश्रण चांगलं एकजीव करायचंय, ढवळत राहायचंय. किमान 5 मिनिटं तुम्ही ते मिश्रण ढवळत राहा. आणि हे तर बघा, इथे माझ्या मसाल्याला मस्त तेल सुटलंय. त्याच मोमेंटला मी त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं. मीठ आता तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मी एक दोन चिमूटभर मीठ टाकलंय तिथे. आणि हे मिश्रण आता परत एकजीव करायचं आपल्याला. आणि आता बघा, आपल्या मसाल्याला मस्त तेल तर इथे स्वच्छ धुवून घेतलेले चिकनचे पीसेस मी ऍड केलेत मसाल्यामध्ये. आणि त्यांना चांगलंच ढवळायचं आहे. सगळा मसाला चिकनमध्ये एकदम मिक्स झाला पाहिजे प्रॉपर. तर मसाला आणि चिकनला तुम्ही किमान 3-4 मिनिटं तरी ढवळत राहा. आणि इथे मस्त आपला मसाला एकजीव झालाय, मसाला आणि चिकन एकजीव झालेत. तर मस्त असं ढवळत राहायचंय.
आणि नंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाका, जेवढी आपण कट केली होती. झाकण ठेवा आणि बाजूला ठेवा. दुसऱ्या टोपामध्ये उकळतं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाका आणि खडे मसाले आपण जेवढे घेतले होते तेवढे टाका आणि थोडंसं चिमूटभर मीठ. बासमती चावल ॲड करा आणि 3 ते 5 मिनिटं त्यांना शिजू द्या आणि नंतर असं मस्त सुटसुटीत चावल तयार होईल तुमचा आणि तो तुम्ही बिर्याणीच्या मसाल्यावरती टाका आणि त्यावरती तूप टाका. त्यावर थोडीशी कोथिंबीर शिंपडा आणि झाकण ठेवा आणि एका कपड्याने मस्त घट्ट बांधून ठेवा, कारण त्याला दम लागला पाहिजे आणि ही आपली बिर्याणी रेडी. थँक यू.